बाई एक ही चारू यासनी काय म्हणत्यात? काय म्हणत्यात म्हणजे भात म्हणत्यात. असं नाही. वाईच फोडून, उलगडून, ओपन करून, उद्घाटन करून रेसिपी सांगाल का नाही? सांगते ना. कसे सर्वप्रथम बाई 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 नीट सांगाल की नाही? बरं, सगळ्यात आधी आत गेले, फ्रीज उघडला आणि पाहिलं काय काय आहे. कोथिंबीर, आलं, त्याच्यानंतर कांद्याची पात, हे सगळं बाहेर काढलं. एक फ्लावर होता, तोही बाहेर काढला. तूप होतं, ते पण आणलं. टोमॅटो 5-6 होते, त्यातला एक लालबुंद टोमॅटो घेतला. मिरच्या आणल्या. कढीपत्ता कुठे दिसला नाही आणि फार शोधला नाही. त्याच्यानंतर कोंब आलेली मटकी मध्ये घेतली होती, ती पण बाहेर आणली. आता काय केलं? सर्वप्रथम हे सगळं भाज्या, मटकी, त्याच्यानंतर कांद्याची पात, त्यातले कांदे, थोडासा फ्लावर, एक लाल मिरची म्हणजे ओल्या मिरचीतलीच, आणि अगदी छोटी हिरवी मिरची, हे सगळं चिरून घेतलं. आणि कोथिंबीर होती, ती पण चिरून घेतली. त्यानंतर एक मोठी वाटी भरून तांदूळ काढले आणि हे सगळं धुतलेलं साहित्य त्याच्यात घालून साधारण एका वाटीला म्हणजे भरून 3.5 वाटी पाणी लागतं. तर यात मी 7 वाट्या न घालता 6 वाट्या पाणी घातलं. मटकी माझ्या अंदाजाने पाऊण वाटी होती. आता हे सगळं मऊ साहित्य, त्यामुळे शिजायला काही त्रास होईल असं वाटलं नाही. त्यानंतर जिरं, हिंग, मोहरी, मीठ आणि लिंबू मी नेहमी घालते वेगळा, पण नाही घातला. हे सगळं घातलं आणि आलं पण कात्रीनेच कापून घातलं. मला तर मजा येते. काय बरं म्हणतात, कांद्याची पात होती ना, त्याच्यातली बरीच पानं टाकावी लागली. काही मिळाली. कांदा आधी वाटलं जास्त होईल, पण छोटे छोटे कांदे होते. हे असे जांभळट येतात, ते पांढरे नाही बरं. ते घातले आणि सगळं साहित्य घालून झाल्यावर त्याच्यात 1.5 चमचे तूप घातलं वरून. काही परतलेलं नाही बरं का. आणि कुकर बंद केला. काहीतरी झालंय बुवा. कुकरची शिटी गेल्या वेळेस झाली नाही, पण एक गंमत केली. जिथून वाफ जाते ना, शिट्टी काढली असेल तर त्यात पाणी घालून आरपार जाते का पाहिलं. शिट्टी पण व्यवस्थित धुवून घेतली. त्याच्यानंतर गॅसकेट लावून, कधी कधी कुकरचं झाकण आणि कुकर याचे स्क्रू पण ढिले पडलेले असतात, तेही घट्ट करून घेतले. साग्रसंगीत सांगते, हसू नकोस. त्यानंतर कुकर बंद केला, शिट्टी लावली. अरेच्चा म्हटलं, हे झाकण असं काय सैल झालंय, सैल बाइंडिंग असलेल्या पुस्तकासारखं. मग काय केलं, सुतळी होती लांबलचक, कशाबरोबर तरी आली होती, गरा 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 फिरवली आणि त्याचे हँडल्स आहेत त्याच्यावर बांधली. शिट्टी झाली असं नाही. सुरुवातीला 5 मिनटं कुकर मोठा लावला होता, मोठ्या फ्लेमवर. 10 मिनटांनी व्हायला पाहिजे खरं, पण मग काय केलं, 5 मिनटं मोठी फ्लेम आणि उरलेली 10 मिनटं छोटी फ्लेम, अशा पद्धतीने अंदाजाने ते बंद केलं. मस्त झालं आहे, मस्त मस्त झालं आहे. आणि आता ताटात घेतलेलं असताना खरं तर फोटो बिटो काढायला हवा होता, तर ते लक्षात नाही राहिलं. नंतर म्हटलं का आपण ही संधी सोडा, म्हणून आता आले. असं होई. आबा बाबा बाबा, अरा रा 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 रा, काय ते स्पीडमध्ये बोलायचं. आम्हाला द्या की वाटीत थोडा. तू जेवणार आहेस का? तुला ताटात घालून देते. नाही 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 नाही, माझा डबा आहे दुसऱ्या घरी, ठेवून आले इकडे. झालं सांगून? हो ना, झालं ना. आता मी टाटा बाय बाय म्हणू? हो हो. बरं, मी नंदिनी प्रेमानंद बोरकर आणि ही माझी सखी. पुन्हा भेटू.